लग्नाच्या आधी ह्याच्याशी उद्या ह्याच्याशी उद्या म्हणतो, लग्नानंतर त्याच्याशीच वाद घालत असतात सगळे लोक. बरोबर. पैसा हा अविभाज्य घटक आहे माणसाच्या आयुष्याचा, आणि तो नसेल तर कोणी विचारत नाही. बरोबर. ही पैसा पण हे reality सर्वात आहे. मोठं मोटिवेशन असलं पाहिजे. हेच मोटिवेशन असलं पाहिजे, बाकी सगळ्या गोष्टी येत राहतात. त्यामुळे स्वतःवर प्रेम करायला शिका. सो मी सततच हे बोलत असते, मी दिलेले पैसे माझ्याकडे डबल होऊन परत येतात. लिटरली 5व्या मिनिटाला येतात. जेव्हा मी कोणाचे पे करते त्याच्यानंतर माझ्याकडे आलेले असतात दुसरीकडनं. कोणा वाचून कोणाचं अडत नाही, तसं पैशा वाचून आपलं पण अडत नाही. ओके. ही पण रियालिटी आहे. म्हणजे तुम्ही कोणाच्या सानिध्यात फिरता, कोणाच्या सानिध्यात बसणं उठणं तुमचं असतं. अशी जर लोक वेगळ्या माइंडसेटचे असतील, म्हणजे निगेटिव्ह थॉटचे असतील, किंवा त्यांचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच निगेटिव्ह असेल, तर यांचा आपल्यावरती फरक पडतो का? लोक रडतात हिलिंगमुळे. ही एनर्जीचा इफेक्ट असतो, हा मी बघितलाय. नजर लागणे हा काय प्रकार आहे? हे खरंच असतं का? आणि खरंच बाबा तुमची आर्थिक स्थिती बिघडते का जर अशा गोष्टींचा शो केला तर? आता तुम्ही मर्सिडीज घेतली म्हणून दृष्ट लागली म्हणा, हजार आहेत ना लोक, अंबानीला दृष्ट नाही का लागत? हा, माझं म्हणणं तेच होतं ना. बरोबर. नाही लागत, कारण ते त्यांच्या कामाकडे लक्ष देतात. जर दृष्ट खरंच लागत असेल तर ही दृष्ट काढण्याची योग्य पद्धत काय आहे? आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू, ही 4 वाक्य आपण बोलल्याने आपल्यातले नकारात्मकता निघूनच जाते. आयुष्यामध्ये ज्या गोष्टी घडतात ते तुमच्या शिकण्यासाठी, तुमच्यासाठी घडतात, तुमच्या वर नाही घडत. नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सर्वजण? आज माझ्या प्लॅटफॉर्मवरती पुन्हा एकदा माझ्या फेवरेट कोच, मनी माइंडसेट कोच माधुरी मॅडम आलेले आहेत. त्यांचं आपण इथं स्वागत करूयाच. पण आपण आज त्यांच्यासोबत एक 3 विषयांवरती बोलणार आहोत. एक म्हणजे पैसा, दुसरं म्हणजे आरोग्य, आणि तिसरी आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे रिलेशनशिप. याच टॉपिकवरती बोलण्यासाठी आणि आपल्याला सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी मॅम इथं आलेले आहेत. त्यांचं आपण स्वागत करूया. मॅम, पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत द रोहित पाटील शो या माझ्या पॉडकास्ट चॅनलमध्ये. धन्यवाद. माझा पहिलाच प्रश्न आहे की तुम्ही दुसऱ्यांदा इथे येत आहे, तर इथे येऊन तुम्हाला आता कसं वाटतंय? खूप छान, एनर्जेटिक, चांगलं. Yes. एकदम चांगलं आहे. पहिल्यापेक्षा काही चेंजेस वाटतात का? पहिल्यांदा पण तुम्ही इथे येऊन गेला होता 4-5 महिन्यांपूर्वी, आणि आता Yes, परत yes. येता इथे? हो, नक्कीच. कारण आपण रोजच बदलत असतो ना. अगदीच, प्रत्येकाच्या आयुष्यातच काही ना काही बदल Yes. होत असतात. चांगला बदल आहे जो काही आहे तो. ओके. आता अतिशय महत्वाचा प्रश्न मी तुम्हाला विचारतोय. लग्न सराई चालू आहे. प्रत्येकाचं कोणावरती तरी प्रेम असतंच, आणि कोणाचं तरी प्रेम कोणीतरी येऊन घेऊन जाणारच आहे. हो, ते आपण पण पाहतोय असतं, ते पण होतच असतं. हो. येस, सगळ्याच लव्ह स्टोरी सक्सेस होत नाहीयेत. तर अशामध्ये बरेच लोक डिप्रेशनमध्ये जातात, बरेच मुलं मुली. तर या लोकांना तुम्ही काय सांगाल की यांनी डिप्रेशनमध्ये स्वतःला कसं सावरलं पाहिजे आणि मेंटली स्ट्रॉंग आणि स्टेबल कसं राहिलं पाहिजे? येस, सगळ्यात महत्वाची गोष्ट, हे सगळं ना आपल्या आयुष्यात होणारच असतं कधी ना कधी. आपल्याला असं वाटतं की हा माणूस मिळाला नाही तर आयुष्य संपणार आहे माझं. त्या वयामधल्या त्या छोट्या मॅच्युरिटीमध्ये आपण जगत असतो, म्हणजे अर्धवट मॅच्युरिटीमध्ये असं म्हणेन. त्यामुळे हे सगळे जे प्रॉब्लेम चालू असतात ते त्याच्यामुळे असतात. कारण आपल्याकडे मी म्हणतो तसं व्हायला पाहिजे हा माइंडसेट असतो सतत. मग नाही झालं की त्याचा त्रास होतो. आणि मग तुम्ही इमोशनली खूप कनेक्ट झाला असाल, आतमध्ये लावून घेतलं असेल. कारण इमोशनली कनेक्ट होणं म्हणजे काय, रोज तेच रिपीट करणं मनामध्ये. बरोबर. ते कनेक्ट झालं असेल की अजून त्रास होतो. तो मानसिक, फिजिकल आणि सगळ्या लेवलला होतो. फायनान्शियल पण लॉस होतो. फायनान्शियली लॉस होतो. एक्झॅक्टली. कारण आपण आयुष्य संपल्यासारखं जगायला लागतो. डिप्रेशन म्हणजे काहीच नकोय, मला करायचंच नाहीये काही, असं वाईट वाटून जातं ते. पण या वाईट वाटण्याचा आयुष्यात काही उपयोग नसतो, इन सिंपल वर्ड सांगायचं झालं तर. कारण की प्रत्येकाच्या आयुष्यात कुठे ना कुठे हे क्षण येतातच. आपण लग्नाच्या आधी ह्याच्याशी उद्या ह्याच्याशी उद्या म्हणतो, लग्नानंतर त्याच्याशीच वाद घालत असतात सगळे लोक. बरोबर. सो अल्टिमेटली आताच्या काळात तर अजून, म्हणजे ह्या जनरेशनला पुढे काय म्हणतात, 90sच्या पुढची जी मुलं आहेत सगळी, तर त्या जनरेशनमध्ये तर सिच्युएशनशिप आणि अजून काय काय म्हणजे विशेष प्रकार आले आहेत सगळ्या गोष्टींमध्ये. परत रिसेंटलीच एक असाच विषय झाला. हल्ली लग्न मोठी मोठी करतात आणि त्यानंतर 5 वर्षांनी डिवोर्स घेतात. मग तेवढा विचार करूनच मोठी लग्न करायचं की नाही हे विचार करा, असं हे झालंय. कारण की मनातून
भावना किंवा दुसरा वेगळा माणूस आहे त्याला समजून घ्यावं लागतं. बरोबर. हा विषयच होत नाहीये आता. पेशन्स लेवल खूप कमी झालेत. असं आता या मेंटल स्ट्रेसमधनं बाहेर कसा पडायचा हा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये आपल्याला असं वाटतं की हे झालं नाही तर जग संपलं, बरोबर, आपलं जग संपलं, असा आपला एक विषय असतो. ती व्यक्तीच म्हणजे संपूर्ण जग आहे, आपलं आयुष्य आहे असं आपण मानलेलं असतं. असं नसतं. पण खऱ्या रियालिटीमध्ये असं नसतं. माणूस जन्माला एकटा येतो, मरतो पण एकटा. सो ही रियालिटी आहे. या रियालिटीला धरून जगायला शिकलं की त्रास कमी व्हायला लागतात. ही माझी रिअलायझेशन्स आहेत. माझ्याही आयुष्यात वेगवेगळे प्रसंग घडलेले आहेत, वेगवेगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत, लग्नाच्या आधी, लग्नानंतर, म्हणजे रिलेशनशिपच्या ह्याच्यामध्ये कोण दुखावतं, कोण नाही दुखावत. म्हणजे लग्नाच्या आधी पण लोक दुखावतात, लग्न झाल्यावर नवरा दुखावतो, म्हणजे सगळे एकमेकांना, बायको नवऱ्याला दुखावते, नवरा बायकोला दुखावतो, हे चालूच असतं आणि त्यातनंच मॅनेज करायचं असतं. पण हे जितकं मनाला लावून घेऊ तितका त्रास जास्त. बरं, याला ऑप्शन काय करायचं आपण? तर मनाला लावून घेण्यापेक्षा आपलं आयुष्य खरंच इथे संपणार आहे का? नाही. त्याला मे बी आत्ताच्या ह्याच्यामध्ये म्हणायचं तर रिप्लेसमेंट हा एक ऑप्शन असू शकतो. पण कोणाची रिप्लेसमेंट असू शकत नाही ना, प्रत्येक जण एक इंडिव्हिज्युअल आहे. नाही, तशी रिप्लेसमेंट नाही म्हणत आहे मी. जगामध्ये भरपूर लोक आहेत आणि वाईब मॅच ही एक गोष्ट वेगळी असते. म्हणजे लिटरली सोलमेट असं म्हटलं जातं. म्हणजे ना, मी असे सुद्धा लोक पाहिलेत, मनातल्या मनात विचार केले आणि समोरच्या माणसाला कळलंय, इथपर्यंत कनेक्ट असतात. आणि एक बाजू अशी आहे की 20% ऑफ आवर लाईफ आपल्या हातामध्ये नसते. त्याला आपण कर्मा असं म्हणतो. त्या कर्माप्रमाणे असं पण आहे, तुम्ही कुठच्या तरी जन्मात त्या माणसाला त्रास दिला आहे, त्यामुळे तुम्हाला आत्ता हे करायला लागतंय. म्हणजे जे फेस करायला लागतं ते त्याच्यामुळे हे सुद्धा असतं. मानो अथवा न मानो हे आहे. कर्मा रिटर्न्स हे जे म्हटलं जातं, ह्या जन्मात नाही तर मागच्या जन्माचं येऊन हे कुठे ना कुठे घडतं. तर सगळ्या गोष्टी का घडत असतात? आपल्या शिकण्यासाठी घडत असतात. आता कोणाच्या आयुष्यात हे प्रसंग आले तर त्यातून आपण काहीतरी नवीन शिकून बाहेर पडतो, काहीतरी स्ट्रॉंग बिलीफ घेऊन बाहेर पडतो, त्याच्यातून बदलण्यासाठी बाहेर पडतो. त्रास होतो, माणूस आहोत ना आपण शेवटी, प्रत्येक गोष्टीचा त्रास होत असतो. पण इथे मॅच्युरिटीने गोष्टी हँडल करता आल्या तर आयुष्य कधीच थांबत नसतं. आणि आयुष्य किती आहे हे पण माहिती नाहीये. जर तुम्ही या रिलेशनशिपच्या इश्यूज मधून आपल्याला स्वतःला कुठेतरी अडकवून घेतलं तर तेवढे महिने फुकट गेले नाही का? त्यात आपल्याला आयुष्य किती हे माहिती नाही. आता झोपेत सुद्धा लोक जातात, अटॅक येऊन जातात, तिशीमध्ये लोक जात आहेत. तर कशाचीच शाश्वती नाहीये आणि तुम्ही स्ट्रेस घेऊन बसलायत, याला काहीच हे राहत नाही ना. मग ही रियालिटी कुठेतरी रिअलायझेशन असलं पाहिजे किंवा मी बसल्याने आयुष्य माझं थांबणार आहे. पैसा मिळणं बंद होतं. पैसा हा अविभाज्य घटक आहे माणसाच्या आयुष्याचा आणि तो नसेल तर कोणी विचारत नाही. बरोबर, पैसा हे सर्वात मोठं मोटिवेशन असलं पाहिजे. हेच मोटिवेशन असलं पाहिजे. बाकी सगळ्या गोष्टी येत राहतात. त्यामुळे स्वतःवर प्रेम करायला शिका. हा प्रश्न मी तुम्हाला जाणून बुजून विचारण्याचं कारण तुम्हाला सांगतो. आज तुम्ही मनी माइंडसेट कोच म्हणून काम करत आहात आणि आज जे काय मी रिलेशनशिप ब्रेक होताना बघतो, खरं तर 2 वर्ष 3 वर्ष 4 वर्ष एकमेकांनी खूप चांगले सुखदुःखाचे क्षण अनुभवलेले असतात, बघितलेले असतात, एकमेकांसोबत ते गेलेले असतात पुढे, एकमेकांना साथ देत. आणि जेव्हा ऍक्च्युअल नातं निभवण्याची वेळ येते, ज्याला आपण परमनंट रिलेशनशिप म्हणतो, त्याला आपल्या ग्रामीण भागामध्ये लग्न म्हटलं जातं. लग्नाचा विषय येतो तेव्हा कुठेतरी त्या पोराचा किंवा त्या पोरीचा पैसा, म्हणजे सगळ्या फिरून गोष्टी परत तिथंच येतात. पैसा ही गोष्ट कमी जास्त असल्यामुळे तुम्हाला रिजेक्ट केलं जातं. तर ह्याला कुठेतरी पैसा कनेक्ट आहे. त्या संदर्भात मी तुम्हाला हा प्रश्न विचारला की जर रिलेशनशिपमध्ये एखादा मुलगा आणि एखादी मुलगी असेल आणि ते जर दोघं जण फ्युचरमध्ये स्वतःला एकत्र पाहत असतील तर त्यांनी पैसा या गोष्टीकडे किती प्रामुख्याने लक्ष दिलं पाहिजे? जसं तुम्ही बोललात की पैसा हा माणसाच्या आयुष्यातला अविभाज्य घटक आहे, अर्थात असलाच पाहिजे. तेच आमच्या ऑडियन्सला तुम्ही पटवून सांगा, म्हणजे त्यांना समजेल. आता पैसा तर आहेच, पण नात्यामध्ये कधी कधी असं असतं की लग्नाआधी फार काही परिस्थिती नसलेले दोघं मिळून प्रेमाने जेव्हा एकमेकांना साथ देऊन करायला लागतात ते कुठच्या तरी उंचीला पोचतात, असंही होतं. आणि जेव्हा तुम्ही एकमेकांना साथ न देण्याचा निर्णय घेता तेव्हा दोन्हीकडे दुःखी लोक असतात. म्हणजे काहीतरी निवड चुकलेली असते का तुमच्या अशा वेळी, असं म्हणू शकतो का आपण? काय माहितीये का, आयुष्यामध्ये ज्या गोष्टी घडतात ते तुमच्या शिकण्यासाठी, तुमच्यासाठी घडतात, तुमच्या वर नाही घडत. तुमच्यामध्ये काहीतरी आहे जी गोष्ट शिकणं गरजेचं आहे. सोल लेवल जे हे म्हणतो ना आपण, तशा पद्धतीमध्ये. तर एव्हरीथिंग इज हॅपनिंग फॉर यू, नॉट ऑन यू.
ही इथे गोष्ट समजण्याची गरज आहे. कसं आहे की मला यातून काहीतरी शिकायचंय म्हणून हे घडलंय. हे घेऊन पुढे गेलं तर वहिनी वाया जाणार नाहीत, दिवसही वाया जाणार नाहीत. एक 8 दिवस जाऊ शकतात कारण शेवटी माणूस आहे, पण त्यातून बाहेर येणं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. किंवा तुम्ही जे काम करताय त्या कामामध्ये तुम्हाला स्वतःला गर्क होणं गरजेचं आहे. आणि मेडिटेशन इज द बेस्टेस्ट ऑप्शन ऑफ द लाईफ हे मला वाटतं, कारण माझ्या आयुष्यातले सगळी दुःख त्याने संपवली आहेत. ओके. मला कशाचंही वाईट वाटत नाही आता. तुम्हाला बोलायचे तुमचं मत आहे, हे माझं मत नाही आहे. तुम्ही करून घ्या त्रास, मला त्रास करून घ्यायचा नाही. मी जवळच्या रिलेशनशिपमध्येही त्रास करून घेत नाही स्वतःला, कारण मला त्रास करून घेतल्यावर मला त्रास होणार आहे, दुसऱ्याला होणार नाही आहे. जवळची खूप चांगली रिलेशनशिपसुद्धा आहेत माझी, मित्रमैत्रिणी किंवा नवरा, म्हणजे आपण घरातली म्हणतो किंवा बाहेरची म्हणतो, पण त्यांच्या बाबतीत असं कधी होणारच नाही असं पण गॅरंटी आहे, कारण तेवढी मॅच्युरिटी आहे, तेवढी अंडरस्टँडिंग आहे. पण इतर लोकांच्या बाबतीत म्हणायचं झालं किंवा त्याला थोडी मॅच्युरिटीची पण गरज असते असं मला एकदा वाटतं, जी तिशी नंतर यायला लागते आयुष्यामध्ये. म्हणजे मलाही माझ्या आयुष्यातल्या या गोष्टी हे झालेल्या आहेत की मॅच्युरिटी ही एका वयानंतरही जरा जास्त पद्धतीमध्ये येते, आणि नाती कशी निभवायची याच्याबद्दलची तर येतेच येते. सो स्वप्रेम, स्वतःवर प्रेम करायला शिकलं की सगळ्या गोष्टी सहज हँडल करता येतात, मेंटल स्ट्रेस येत नाही. माझं स्वतःवरचं प्रेम वाढलं त्यामुळे मला स्ट्रेस नाही येत कोणत्याही गोष्टीचा. मी माझ्यापेक्षा जास्त कुणावरही प्रेम करत नाही. म्हणजे या सगळ्यांवरती एकच सोल्युशन आहे, वेळ. जसं वेळ निघून जाईल तसं त्रासाची तीव्रता कमी होत जाते. आणि मी असं पैशावर प्रेम सुरू झालं त्याच्यानंतर. मग मला ते श्रीकृष्णांचं वाक्य खूप आवडतं, जे होतं ते चांगल्यासाठी. जसं तुम्ही म्हटलात की पुढे जाऊन तुमच्यासाठी, पुढे जाऊन काहीतरी चांगलं होणार आहे, म्हणून त्यासाठी हे घडणं गरजेचंच असतं. जर हे घडलं नसतं तर तुम्हाला ते मिळणार नाहीये. बरोबर. ते मिळण्यासाठी हे घडणं गरजेचं आहे. अगदी. त्रास आहे तो तत्कालीन आहे, म्हणजे तात्पुरताच असतो, तो परत कमी होत जाणारच आहे. कोणतीच गोष्ट कॉन्स्टंट नाहीये, चेंज इज ऑलवेज देअर. येस. मला धरून ठेवलं ना कोणत्या गोष्टीला की ती नाहीच आपली, हे समजून जायचं. धरून कोणतीही गोष्ट आपली होत नाही. ती जितकी सोडाल तेवढी ती आपली असते, जितकं त्याला सैल सोडू तेवढं ते आपलं होतं. हे मी स्वतः अनुभवते, स्वतः जाणवतं. महत्त्व द्यावं असं जेव्हा आपल्याला वाटतं तेव्हा कोणी येऊन महत्त्व देत नाही. आणि जेव्हा मला आता महत्त्व द्यावं, मला आता कशाचीच हे नसते, फक्त मी जे करते ती मी मनापासून केलं पाहिजे आणि त्याचा उपयोग सगळ्या जनतेला, म्हणजे सगळ्या लोकांना झाला पाहिजे, एवढं आहे. त्याच्यातून खूप काही मिळतं. ब्लेसिंग्स तर इतकी जास्त आहेत आयुष्यामध्ये, फरक पडत आहेत लोकांच्या प्रचंड प्रमाणात. एनर्जी टीव्हीतून बाहेर येते, इतकं बोलण्याचा हे असतो त्यांचा. सो अतिशय महत्वाचा प्रश्न आहे, जे न्यूली मॅरिड कपल आहेत. आता काय झालंय, लोकांना दिखावा करायला खूप आवडतो. आणि मग कधी कधी आपण म्हणतो ना की माणसाने अंतरून पाहून पाय पसरावे, पण लोकांकडून त्या चुका होतात. जर एखाद्याने एखादी गोष्ट घेतली, त्याला परवडत असेल म्हणून कदाचित त्याने घेतली असेल, मग आपण त्याची कॉपी करायला जातो आणि अशा महागड्या गोष्टी घेतो जेवढा आपला इन्कम पण नसतो. मग त्याला आपण EMI म्हणतो, EMI वरती. मग जर दोघांना पण जर EMI ची सवय असेल तर कुठेतरी मग त्यांचं ते आर्थिक गणित बिघडतं आणि मग त्याच्यानंतर बराच स्ट्रेस वगैरे ह्या सगळ्या गोष्टी घडायला चालू होतात. तर माझा प्रश्न असा आहे की जे न्यूली मॅरिड कपल आहेत, लग्न झाल्यानंतर अर्थातच जबाबदाऱ्या वाढतात, दोन्ही कुटुंब इन्व्हॉल्व्ह झालेले असतात. मग सगळे सण पाहुणे वगैरे सगळे सोयरे सगळेजण येतात, यांचा खर्च, जोडीदाराची जबाबदारी वगैरे बऱ्याच गोष्टी. यांनी पैशांचं मॅनेजमेंट कसं केलं पाहिजे, हा प्रश्न मी तुम्हाला यासाठी विचारतोय की जेव्हा मी माइंडसेटवरती लोकांना मार्गदर्शन करत असतो तेव्हा बऱ्याच ज्या माझ्या बहिणी आहेत त्या मला म्हणत असतात किंवा कमेंट्समध्ये पण सांगत असतात की दादा मी खूप सकारात्मक विचाराचे आहे, पैशांबद्दल मी खूप पॉझिटिव्ह थिंकिंग करते, पण माझा जोडीदार तसा नाही आहे. जोडीदार माझा खूप निगेटिव्ह बोलत असतो आणि त्याच्यामुळे कुठेतरी मग माझ्या मनामध्ये पण ते थॉट यायला चालू होतात. गरज नाही. सो ह्याच्यावरती तुम्ही काय बोलाल? आता जोडीदार निगेटिव्ह आहे म्हणून तुम्ही निगेटिव्ह असायला पाहिजे असं नाही. त्यांचं असं मत आहे की आता कसं आहे, जोडीदार तर 24 आवर्स आपल्या सोबत असतो ना, मग तो सातत्याने निगेटिव्ह बोलण्यामुळे इन्फ्लुएन्स होतो आमच्यावरती. नाही, तुम्ही पॉझिटिव्ह असाल तर कशाचाच इन्फ्लुएन्स होत नाही, कॉन्फिडन्स आणावा लागतो. मी स्वतःच एक्झाम्पल आहे त्याचं. कोणीही साथ देत नसतं जेव्हा तुमच्याकडे काही नसतं, आणि आलं की सगळे तुम्हाला विचारायला लागतात. ते रूलच आहे जगाचा. तो रूलच आहे जगाचा ना. मग पैशाचं मॅनेजमेंट कसं केलं पाहिजे? ऑफकोर्स EMI. आता माझं कदाचित म्हणणं तुम्हाला योग्य वाटेल नाही वाटेल, पण मी जशी जगते, मी अबंडन्स माइंडसेटमधली मुलगी आहे. जितकं जातं त्याच्या डबल येतं.
हा माझा नेहमीचा रूल आहे. त्यामुळे मला EMI होते, पण मी त्याही वेळा अशाच विचारात होते की माझ्याकडे एक दिवस इतकी जास्त अमाऊंट असणार आहे की EMIचा विषयच येणार नाही आयुष्यात. ते मला वाटतं ह्याच्यामुळे होत असेल की तुमच्यामध्ये असणारे पोटेन्शियल वरती भयानक ट्रस्ट आहे आणि सेल्फ बिलीव्ह खूप स्ट्रॉंग आहे त्याच्यामुळे. मग हाच सेल्फ बिलीव्ह आहे ना, हा कसा आणायचा माणसाने, त्याने त्याच्यासाठी काय केलं पाहिजे वेगळं? स्वतःमध्ये बघितलं पाहिजे. कारण प्रत्येकामध्ये पोटेन्शियल आहे ना, पण तो सेल्फ बिलीव्ह नाहीये. तुमच्या म्हणण्यानुसार सेल्फ बिलीव्ह असेल तर आपण काही करू शकतो. अगदी. त्यांना काय सल्ला द्याल तुम्ही? सेल्फ बिलीव्हच जनरेट करायला पाहिजे ना, म्हणजेच काय, स्वतःच्या आतमध्ये बघायला पाहिजे. आपण बाहेरच बघतोय ना सध्या जगामध्ये, यांनी हे केलं म्हणून मी ते करायचं, त्यांनी ते केलं म्हणून मी इंस्टाग्रामवर असे फोटो टाकणार, मी हे ड्रेस घालणार, मी ते ड्रेस घालणार, मी इथे फिरायला जाणार, हे सगळं कंपॅरिझन, ह्या सगळ्या गोष्टी चालू असतात. तर इथे काय करायची गरज आहे? स्वतःवर प्रेम, हे सगळ्यात मी पहिलं मगाशी सांगितलंच. त्याच्याबरोबर काय तर स्वतःवर विश्वास. मी हे करू शकते, कारण सगळ्या माणसांमध्ये कपॅसिटी आहे करण्याची. विश्वास किती आहे तुमचा स्वतःवर? तुम्हाला जर विश्वास असेल तर तुम्ही पुढे जाऊ शकता. मग विश्वास निर्माण करण्यासाठी काय करायला पाहिजे? तर सकारात्मक बोललं पाहिजे. म्हणजे माझा नवरा निगेटिव्ह आहे, तुम्ही जे एक्झाम्पलमध्ये सांगताय, तर नवरा निगेटिव्ह आहे हे सतत रिपीट केल्याने काय होणार आहे? तो अजून निगेटिव्ह होणार आहे. बरोबर. सो आपलं रिपिटेशन कुठे असलं पाहिजे? जे पाहिजे तिकडे असलं पाहिजे. तो सकारात्मक आहे हे बिलीव्ह आपण तयार करायचा आपल्या मनामध्ये. तो नसला तरी करायचा, कारण तो युजफुल आहे, कारण आपण सबकॉन्शियस माइंड प्रोग्रामिंग करतोय. मी हेच सांगते, खूप सोपं आहे. आपल्याला वाटतंय कठीण ते, कारण नव्याने ऐकतायत लोक की आपल्यामध्येच सगळं आहे, आपल्या बाहेर नाही आहे, बाहेर शोधतायत सगळे. आणि मी साधं सोपं सांगते, होपोनोपोनो करा, त्याच्याने सगळं काही साध्य आहे. तरी सुद्धा 50 प्रश्न असतात लोकांचे. मी म्हटलं, मी सांगते तेवढं फॉलो करा, तुम्हाला रिझल्ट मिळणार, कुठच्याही गोष्टीमध्ये मिळणार. पण नाही, प्रश्न उत्तराची जी हे आहे ना, ती चालूच राहते. तर ते कशासाठी आहे? आपल्या मनामध्ये प्रचंड विचार चालू आहेत, आपली कन्फ्युजन चालू आहेत. कोणीतरी काहीतरी बोललं की त्याच्यावर आपण विचार करतो खूप. अगदी नवऱ्याने सुद्धा बोललं तरी माझं म्हणणं असं आहे, तुम्ही सकारात्मक बोलत राहा. कंटिन्यू इतकं जास्त सकारात्मक बोलायचं, समोरचा माणूस एक दिवस बदलतोच. पर्याय नाही त्याला बदलण्यापासून. मी 4 वर्ष स्ट्रगल केलं आहे सगळ्या गोष्टींमध्ये. सगळ्यांनी मला पॉझिटिव्ह बोलले का? नाही, काहीतरी करते असंच बोललेत. पण मी प्रूव्ह केलं आहे ना, किंवा लोकांना एनर्जी जाणवतीये, एनर्जी टीव्हीतून बाहेर येते, इथपर्यंत बोलतायत. तर नुसत्या बोलण्याने आयुष्यामध्ये बदल होत आहेत. सो मी तर जनरल प्रोग्रामिंगच आहे माझं, हे माइंड प्रोग्रामिंग, न्यूरोसायंटिफिक, न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग म्हणतो ना आपण, किंवा आपले न्यूरॉन्स आपण कनेक्ट करतो आपल्या बोलण्याप्रमाणे, तसं आहे. मी फक्त म्हणते, तुम्हाला जे पाहिजे ते बोलायला सुरुवात करा. बॅक ऑफ द माइंडसुद्धा तेच पाहिजे. बोललं पाहिजे काय? तर तेच बोललं पाहिजे बॅक ऑफ द माइंड. दुसरं काहीही बोलायचं नाही आहे. तुम्हाला जे हवं आहे ते रिपीट करा. माझ्या आयुष्यामध्ये पैशाचा प्रॉब्लेम आहे, हे रिपीट करून पैसा येणार आहे का? नाही येणार आहे. मला पैसा मिळतोय हे रिपीट करा, किंवा पैसा येऊ लागला आहे हे रिपीट करा. जे पाहिजे ते बोला, ते मिळायला लागेल. सो नात्यांमध्ये असू दे, पैशामध्ये असू दे, मनापासून जर भावना असेल ना नात्यामध्ये, तर ते सुद्धा होतंच. आणि कुठेतरी कर्मा लेवलला प्लस मायनस असलं तरच ते होत नाही, अदरवाईज ते होतंच होतं. नो डाऊट ऑन दॅट. परत तुमच्या शिकण्यासाठी गोष्टी होत आहेत, त्यामुळे लग्नानंतर तर आपली बांधिलकी असतेच, म्हणजे ते कमिटमेंट असतं बेसिकली. सो तिथे आपल्याला ॲडजस्ट हे करावं लागतं, प्रत्येकाला करावं लागतं. कुठच्याही यातले असा तुम्ही, ॲडजस्टमेंटशिवाय संसार नाहीत, कुठेही नाहीत. मग ते समजून घेणं आहेच. मग ते समजून घेण्यासाठी ॲक्सेप्टन्स पाहिजे. बरोबर. इगोच येतात, म्हणजे प्रत्येकाला येतात इगो आडवे. मग ते सोडून देणं, ते तिथेच लेट गो करणं, हे खूप महत्त्वाचं आहे. लेटिंग गो हा एक महत्त्वाचा भाग येतो त्याच्यामध्ये. मॅम काय माहिती आहे का, ह्या विषयावरती बोलण्याचं कारण वेगळं आहे की जे ऑडियन्स आहे आपला, किंवा जे लोक आहेत, कसं असतं, प्रत्येकाला वाटतं की समोरच्याचं खूप चांगलं चाललंय, माझ्याच आयुष्यामध्ये खूप प्रॉब्लेम्स आहेत. नाही, सगळ्यांकडे. आता खरं तर तुम्ही आज एक सक्सेसफुल वुमेन म्हणून माझ्यासमोर बसलेला आहात. हो. आता तुम्ही काय सांगितलं की सुरुवातीला मला पण विरोध झाला, मला पण लोक बोलत होते. हो. म्हणजे मी पण माझ्या ऑडियन्सला तेच सांगेन, मित्रांनो, संघर्ष हा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असतो, तो प्रत्येकाच्या वाट्याला येतो, फक्त तुम्ही कसं घेता. आता माझ्यासमोर मॅम बसलेले आहेत, आज ते एवढे सक्सेसफुल आहेत, त्यांना सगळीकडे ओळखलं जातं, पण त्यांच्या वाट्याला पण संघर्ष आला होता. म्हणूनच मी नेहमी तुम्हाला सांगत असतो, लोक एफर्ट्स बघत नाहीत, लोक तुमचं सक्सेस बघतात.
म्हणजे संघर्षाच्या काळात तुमच्याकडे जर शंकेने बघणाऱ्या नजरा असतील तर ते यशस्वी झाल्यानंतर आदराने झुकतात, अभिमानाने बघतात, अगदी घरचे सुद्धा. त्यामुळे स्वतःवरती काम करा. या रिलेटेडच माझा एक प्रश्न आहे तुम्हाला. बऱ्याच लोकांना बऱ्याच गोष्टी घेतल्यानंतर शो अप करायची सवय असते. जसं आम्ही स्टेटसला टाकतो, जसं आम्ही सोशल मीडियावरती पोस्ट करतो, आणि मग आमच्या ते फीडमध्ये रील यायला चालू होतात की असं नका टाकू, नजर वगैरे लागते. आता मी पण त्या टॉपिकवरती खूप छान बोललो होतो. लोकांनी मला पकडलं माझ्या हातामधले हे ब्रेसलेट बघून. लोकांनी कमेंट केल्यानंतर मला समजलं की हे नजर लागू नये म्हणून असतं. खरं तर याचं गणित असं आहे की माझा मित्र वाराणसीला गेला होता, तो माझ्यासाठी घेऊन आलाय. सो मला ते आवडलं. काशी विश्वेश्वरसने घेऊन आलाय तो, त्याच्यामुळे मी घातलं. हे नजर लागणे हा काय प्रकार आहे, हे खरंच असतं का, आणि खरंच बाबा तुमची आर्थिक स्थिती बिघडते का जर अशा गोष्टींचा शो केला तर? आता याला दोन बाजू आहेत. हा, याचा माइंडसेटशी काही कनेक्शन आहे का ते सांगा. माइंडसेटशी आहे. मी माझ्या भाषेतलं सांगते. ओके. बाकी सगळ्या गोष्टी जगामध्ये अस्तित्वात आहेत. चांगलं वाईट, जसं चांगलं आहे तसं वाईटही आहे. त्यामुळे नजर लागणं हे चुकीचं नसलं तरीही आपण जितकं जास्त बोलू तितकी आपल्याला नजर लागते. मी एकेकाळी अशी होते की मला सांगितलं गेलं होतं ॲस्ट्रोलॉजरकडनं तुला नजर लागते, दृष्ट लागते प्रत्येक गोष्टीला. त्यामुळे माझ्या डोक्यात हाच माइंडसेट होता की मला दृष्ट लागते, मी दिसते छान म्हणून दृष्ट लागते असं मला सांगितलं गेलं होतं. मी काही चांगलं केलं तर दृष्ट लागते असं सांगितलं गेलं होतं. अशा बऱ्याच गोष्टींना मग मी तेच डोक्यात ठेवून असायचे. पण त्यावेळी मला दृष्ट लागायची, मी कायम बघायचे ते. जेव्हा मी या मेडिटेशनच्या प्रवासामधनं पुढे आले तेव्हा मला समजलं मी जी रिपीट करते ते माझ्या आयुष्यात होतं. मी जितकं जास्त बोलणार मला दृष्ट लागते तेवढी मला लागणार. मी जितकं जास्त त्याच्यापासून लांब असणार, मी बोलतच नाही जे नकोय ते. मग देवच तुमच्या साथीला उभा राहतो. ऑरा तयार होतो म्हणतात ना, तो ऑरा फक्त सकारात्मक वागण्याने तयार होतो, सकारात्मक बोलण्याने तयार होतो. सतत तेच बोलत राहायचं जे पाहिजे आहे आणि सकारात्मक. माझ्या डोक्यात येतच नाहीत निगेटिव्ह विचार. तो ऑरा इतका वाढतो की कोणी येऊच शकत नाही आतमध्ये, आणि हे दैवी असतं. मग मी ह्याच्यासाठी म्हणते की जेव्हा तो आपल्या बरोबर आहे तेव्हा घाबरायची गरजच नाही. कोणीच काही करू शकत नाही जगामध्ये. आपल्यापेक्षा हायर पॉवर आहे. कोणीही वाईट माणसं असतील, कोणीही चांगलं मानते, सगळे माणसं एवढं तरी मानत असतील. निसर्ग आहे, तो माझ्यासोबत आहे. तो जोपर्यंत आहे मला कोणी काही करू शकत नाही. बरोबर. ह्या विषयामुळे किंवा जे दिलंय मी बोलते हे त्याच्यामुळे बोलते. मी सोर्स आहे ते करण्याचा. जर मी त्याच्यामुळे करते तर मी कसला माज ठेवायचा आहे? काहीच नाही. मी एक सामान्य व्यक्ती आहे ज्याच्याकडनं काहीतरी चांगलं घडणं अपेक्षित आहे. त्याच्यासाठी मला हे सगळं येतंय, आणि त्याच्यासाठीच माझ्या आयुष्यात कळत नकळत खूप मोठे बदल झालेत, आणि त्यामुळे मी हे करते. तर दृष्ट नसते लागत जेव्हा तुम्ही चांगलं काम करताय, जेव्हा तुम्ही चांगल्यासाठी बोलताय, जेव्हा आयुष्यामध्ये चांगले बदल घडावेत म्हणून काम करताय. फक्त तुमचं लक्ष तुमच्या कामाकडे असलं पाहिजे कंटिन्युअसली. आता तुम्ही मर्सिडीज घेतली म्हणून दृष्ट लागली म्हणा, हजार आहेत ना लोक, अंबानीला दृष्ट नाही का लागत? माझं म्हणणं तेच होतं ना. नाही लागत, कारण ते त्यांच्या कामाकडे लक्ष देतात. जेवढं आपण घेतो तेवढं आपण दिलं की आपोआप सगळं बॅलन्स होतं. म्हणजे आपल्याला जितका पैसा मिळतो तेवढ्याच प्रमाणात दानही करणं गरजेचं असतं. मग तुम्हाला 1000 रुपये मिळत आहे, तुम्ही 10 रुपये दान करा, 1 रुपया दान करा, व्हॉट एव्हर इट इज. तुम्हाला जितके मिळत आहेत त्याचे 1% तरी दान करणं गरजेचं आहे. म्हणजे मी थोडक्यात का सांगितलं तर मला कमीच मिळतात, मी काय करू? तर त्यातला 1% भाग दान करायचा, हे म्हणते मी. दिल्याने वाढतं. आणि दरवेळी हेही म्हणायचं माझ्याकडे डबल होऊन येणार आहे. नेहमी खर्च करताना ही भावना मनात असली पाहिजे. खरंच येतं, कारण तुमची शब्दात जे बाहेर पडतात त्याला पॉवर येते. जितकं जास्त रिपीट करू तितकी जास्त पॉवर येते. सो मी सततच हे बोलत असते. मी दिलेले पैसे माझ्याकडे डबल होऊन परत येतात. लिटरली 5व्या मिनिटाला येतात. जेव्हा मी कोणाचे पे करते त्याच्यानंतर माझ्याकडे आलेले असतात दुसरीकडनं. बरं, आता मला एक सांगा, कदाचित तुम्ही आज मेंटली स्ट्रॉंग आहात, फायनान्शियली स्टेबल आहात म्हणून ह्या गोष्टी बोलत असाल. तुम्ही असाल, मी असाल. पण काही लोक असतात ते खूप खचलेले असतात, कर्जबाजारी असतात. त्यांना असं वाटतं की सगळं संपून गेलंय, आता कुठला पर्यायच उरलेला नाहीये. देणेकरी येत असतात, पैसे मागायला येत असतात, प्रेशर टाकत असतात. आणि आपण म्हणतो अशा वेळी तुम्ही सकारात्मक विचार करा. तो विचार करायचा म्हटला तरी त्यांच्या मनामध्ये येतच नाही ना सकारात्मक विचार. सरेंडर करा अशा वेळी. मग अशा वेळी त्यांनी काय केलं पाहिजे? सरेंडर म्हणजे काय? तर आता आपण एखाद्या हॉटेलमध्ये गेलो तर आपण काय एखादी डिश ऑर्डर करतो आणि ती येणार ही आपल्याला कल्पना असते, किंवा ती येणारच आहे आपल्याला, बरोबर, गॅरंटी असते. आपण निवांत बसतो, बरोबर, आणि ती गोष्ट येते
हेच आपल्याला पैशाच्या बाबतीतही करणे गरजेचं आहे. म्हणजे आपल्यापेक्षा हायर पॉवर आहे हे जे मी म्हणते ना, मी त्याच्याच संदर्भात बोलते की आपल्यापेक्षा हायर पॉवर जगामध्ये आहे. आपला जर जन्म झाला आहे ना, तर सगळं होणारच आहे तुमचं. कुणा वाचून कुणाचं अडत नाही, तसं पैशा वाचून आपलं पण अडत नाही. ओके. ही पण रियालिटी आहे. जेव्हा माझ्याकडे नव्हतं तेव्हाही मी याच मताची होते की माझं सवारलं जाणार आहे. कितीही लोन्स होऊ देत, ते भरले जाणार आहेत. ह्या शुअरिटीमध्ये असल्यामुळे मला लोनवर लोन मिळायची. कुठनं मिळायची मलाही माहिती नाही. लोकांना प्रश्न पडतात एवढी लोन कशी मिळतात. मला मिळाली वेळेला. सो पर अगेन माइंडसेट आहेच इथे. सगळ्या गोष्टी बिलीफ आणि माइंडसेटच्या भोवती फिरतात. माझा बिलीवच हा आहे की देव आहे, तो काळजी करत असतो. आय एम टेकन केअर ऑफ. हा जेव्हा आपला विचार असतो ना, तेव्हा सगळं काही सावरलं जातं. बरं, मग परिस्थिती बदलण्यासाठी पैशाला जर तुम्हाला अट्रॅक्ट करायचं असेल, तुमची परिस्थिती तुम्हाला जर बदलवायची असेल, तर असे कुठले मंत्र तंत्र किंवा अशी कुठली वाक्य आहेत काय जे तुम्ही सतत बोलली पाहिजे, जेणेकरून तुम्ही जर निगेटिव्ह थॉटचे असाल किंवा तुमचा माइंडसेट निगेटिव्ह असेल तर तो पॉझिटिव्ह किंवा सकारात्मक होऊ शकतो? हो पण मी जसं सांगितलंच आहे तुम्हाला, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू, ही 4 वाक्य आपण बोलल्याने आपल्यातले नकारात्मकता निघूनच जाते. एक दिवस 24 तास करून बघा, सगळं आयुष्यातल्या गोष्टी बदलतात. प्रयोग म्हणून करून बघायचा. हे एक झालं. शांत श्वास घेतल्याने सुद्धा गोष्टी वर्कआउट होतात. अर्धे श्वासच घेतात लोक सध्या, तर ते पूर्ण पोटापर्यंत श्वास घेतले पाहिजेत, त्यानेही गोष्टी वर्कआउट होतात. हे दुसरं झालं. निगेटिव्हिटी काढून टाकण्यासाठी सकारात्मक वाक्य आपल्याला रिपीट करणं गरजेचं आहे. मग ती वाक्य रिपीट करा कंटिन्युअसली. माझ्याकडे पैसा सहज येतो, माझ्या मिनिटांचा पैसा मिळतो, माझ्या सेकंडचा पैसा मिळतो, माझ्याकडे दिवसाचा पैसा येतो. जॉबमध्ये असणाऱ्यांनी सुद्धा मला महिन्याला एवढे पैसे येतातच, काहीच बोलायला हरकत नाही आहे. जे पाहिजे ते रिपीट करा, त्यांनी तुम्हाला जे हवं ते मिळणार आहे. मॅम, कसं असतं माहिती आहे का, मी कुठेतरी असं ऐकलंय किंवा मी स्वतः पण त्या गोष्टी ऑब्झर्व केलेल्या आहेत. 4 भिकारी लोकांमध्ये 1 करोडपती जाऊन बसला तर त्याला सुद्धा भिकारी व्हायला वेळ लागत नाही. आणि 4 करोडपती लोकांमध्ये एक जर भिकारी जाऊन बसायला चालू झाला तर तो सुद्धा करोडपती झाल्याशिवाय राहत नाही. मग ह्याच्यावरूनच मी तुम्हाला असा प्रश्न विचारतोय की आजूबाजूचे जे ॲटमॉस्फिअर आहे, म्हणजे तुम्ही कोणाच्या सानिध्यात फिरता, कोणाच्या सानिध्यात बसणं उठणं तुमचं असतं, अशी जर लोक वेगळ्या माइंडसेटचे असतील, म्हणजे निगेटिव्ह थॉटचे असतील किंवा त्यांचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच निगेटिव्ह असेल, तर यांचा आपल्यावरती फरक पडतो का? कारण मला असं वाटतं पडतो. तुमचं काय मत आहे याच्यावरती? फरक पडतो ना, पण तुमची सकारात्मकता प्रचंड असेल तर ते निगेटिव्ह लोकांच्या हिलिंग होऊन जातं. फॉर एक्झाम्पल द्यायचं झालं तर माझ्यासोबत येणाऱ्या लोकांचंही होतं. माझ्याकडे आले की नकारात्मकता पूर्ण निघून जाते. इट्स अबाउट ऑरा किंवा आपली पॉझिटिव्हिटी. आता माझ्यापेक्षा मोठी लोक, बरीच मोठी रादर, सद्गुरू किंवा श्री श्री रविशंकर, त्यांच्या सभेमध्ये तुम्ही गेलात, त्यांच्या ऑरामध्ये, त्यांच्या एरियामध्ये गेलात, ते समोर आहेत, लोक रडतात हिलिंगमुळे. ही एनर्जीचा इफेक्ट असतो, हा मी बघितला आहे. सद्गुरूंचा एक प्रोग्राम होता गेल्या वर्षी 31 डिसेंबर 2024ला. तर त्यावेळी मी तिथे होते. माझ्या आजूबाजूची 2-3 लोक जोराजोरात ओरडत होती. का तर निगेटिव्हिटी निघून जात होती बाहेर. सो हा एक वेगळा पैलू झाला त्याचा. मी असंही बघितलंय श्री श्री रविशंकरांच्या इथे की व्हीलचेअरवर बसलेला माणूस त्यांनी हात लावल्यामुळे उठून उभा राहिला आहे. हा एनर्जीचा इफेक्ट असतो. ती त्यांची साधना आहे आणि त्यांचा इफेक्ट आहे. हा सकारात्मकतेचा उपयोग असतो. यू बिलीव्ह इट ऑर नॉट, हे घडतं जगामध्ये. सगळीकडे बऱ्याच गोष्टी घडत आहेत. तुम्ही जिथे विश्वास ठेवाल त्याच्यावर हे आहे सगळं. सो तुम्ही जे म्हटलात, वाईट लोकांमध्ये गेल्यावर आपल्यावर परिणाम होतो का? होऊ शकतो. पण तुम्ही त्यातले सकारात्मक जास्त असाल, पॉवरफुल, तर 4 लोकांना एक पॉझिटिव्ह माणूस पण पॉझिटिव्ह करू शकतो. हे पण आहे. पण तुम्ही किती आहात त्याच्यावर डिपेंडेंट आहे. सो असं आहे ते. मॅडम, आपण बघतोय, जसं मी तुम्हाला मगाशी न्यूली मॅरिड कपल बद्दल प्रश्न विचारला होता, असाच अजून एक प्रश्न आहे जो माझ्या निदर्शनास आलेला आहे. बऱ्याच वेळा काय होतं, लग्नानंतर गरजा वाढतात आणि गरजा वाढल्यामुळे आपण पैसे जास्त कसे मिळतील याच्याकडे लक्ष द्यायला चालू करतो आणि याच्यामध्ये कुठेतरी आपण आपल्या जोडीदाराकडे कमी लक्ष द्यायला चालू करतो आणि याच्यातूनच जे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स घडतात ते घडतात. यावरती तुम्हाला काय म्हणायचं? मग त्याचं ते प्लॅनिंग किंवा ते कसं मॅनेज केलं पाहिजे दोघांनी पण? पैशाच्यामुळे सगळं घडतं असं पण आहे आणि पैशाच्यामुळेच सगळं घडत नाही असं पण आहे. म्हणजे दोन्ही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये.
की एकतर व्हाईब मॅच नसतात बऱ्याच ठिकाणी, त्याच्यामुळे ही गोष्टी होतात मग ही कधी. गोष्ट अरेंज मॅरेज मध्ये जास्त घडत असेल ना? हो, वाईब मॅच न व्हाईब मॅच न होणं. हो, पण अगेन ऍक्सेप्टन्स ही गोष्ट आली की त्याचा फरक पडत नाही. मग की ऍक्सेप्टन्स आला आपल्याकडे की मग त्याच्या बाहेर लोक जात नसतात. की आता असणारच आहेत, काही गोष्टी पॉझिटिव्ह असतात, काही गोष्टी निगेटिव्ह असतात. आणि जेव्हा पैशाकडे आपण कॉन्सन्ट्रेट करायला लागतो ना, तर काहीही फरक पडत नाही आयुष्यामध्ये. म्हणजे रिलेशनशिपच्या बाबतीतही म्हणायचं झालं तर पैसा हा सेंटर पॉइंटला असला पाहिजे. तो आल्यावर सगळी नाती जी बिघडलेली ती नॉर्मल व्हायला लागतात. कारण अगेन तुम्हाला महत्त्व प्राप्त होतं आपोआपच, आणि त्याच्यातनं सगळ्या गोष्टी नॉर्मलाइज व्हायला लागतात. कारण आपण हेल्थही चांगली ठेवू शकतो, 4 लोक घरात ठेवू शकतो स्वयंपाक करायला, ज्याने आपलं डाएट सुरू होतो आणि गोष्टी चांगल्या व्हायला लागतात. रिलेशनशिपही चांगली होते कारण आपण खर्च करू शकतो, फिरायला घेऊन जाऊ शकतो, अजून काय काय असतं, सगळ्या गोष्टी करू शकतो. जॉब, करिअर, एक माणूस जर खूप जास्त कमावत असला तर त्याचाही फरक पडत नाही. म्हणजे पण याही पलीकडे जाऊन जोडीदाराला तुमचा वेळ हवा असतो, आणि जर तुम्हाला पैसे जास्त मिळवायचे असतील तर तुमचं 8 तासच तुम्हाला 12 तास काम करावं लागतं ना. मग याच्यामध्ये कुठेतरी जोडीदाराकडे आमचं दुर्लक्ष होतं. ते अगेन तिथे समजण्याचीच गोष्ट आहे ना की वेळ, ऍक्सेप्टन्स. एकतर पैसा कमवायचा म्हणल्यावर वेळ द्यावा लागतो, ही गोष्ट पण ठरवावी लागते. पण आपल्याला कोणाला वेळ द्यायचा आहे हे आपण ठरवू शकतो. बरोबर, ते आपल्या हातामध्ये आहे आणि तो देतो आपण. माझं तर तसं आहे व्यवस्थित, कारण मला आयुष्यात आनंद घ्यायचा आहे, मजा करायची आहे. पैसा तर मिळवायचाच आहे, पण आनंद ह्याच्यासाठी हे सगळ्या गोष्टी चालल्या आहेत. आनंदी राहण्यासाठी मी पैसा कमावते, हा विषय आहे. तो माझ्या सेंटर पॉईंटला आनंद असतो, तो मी कुठेही जायला कधीही रेडी असते. मी माझी कामं मॅनेज करून जाते, पण माझं फ्रेंड सर्कल मोठं आहे, सगळे माझ्याबरोबर असतात, त्यांना माझ्याबरोबर राहायला आवडतं, मलाही त्यांच्याबरोबर राहायला आवडतं. माझ्या फॅमिली ट्रिप्स पण खूप होत असतात. माझ्या मुलीची माझी प्रायोरिटी आहे, मी तिला प्रचंड वेळ, म्हणजे मला जसा जमतं तसा प्रचंड वेळ देते असं, किंवा माझ्या प्रायोरिटीवर ती असते की तिचं व्हायला पाहिजे आधी सगळं माझ्याकडनं, मग बाकी सगळ्या गोष्टी होत राहतील. नवऱ्यालाही तसाच वेळ दिला जातो. म्हणजे जसं मिळेल तशा आपल्या मॅनेजमेंटप्रमाणे आपण वेळ द्यायला शिकायला पाहिजे. त्यांनी सक्सेसफुल काय म्हणतो आपण नात्यांमध्ये होणं ते पॉसिबल होतं. व्हॅल्यूज सिस्टीम एक गरजेची असते, एकमेकांना व्हॅल्यू देणे. व्हॅल्यूजमुळे सुद्धा गोष्टी वर्कआउट होतात. की आता मी पैसे कमावते तर त्याच्यासाठी व्हॅल्यू समोरच्या माणसाकडनं असते की ही एक गोष्ट करते म्हणून तिला वेळ मिळत नाही. हे जेव्हा असतं ना अंडरस्टँडिंग, तेव्हा खूप गोष्टी वेगळ्या प्रकारे काम करतात. कदाचित तुम्ही 90s मधले आहात त्याच्यामुळे तुमची थॉट प्रोसेस अशी आहे, नाहीतर आत्ताच्या पिढीकडे तेवढी ऍडजस्टमेंट करण्याची तयारी नाही आणि पेशन्स लेवल पण त्यांच्याकडे नाही. अगदी छोट्या छोट्या गोष्टीवरून प्रकरण कुठेही जातात. हो, आहे ते आहे. मला माझ्याकडेच लोक येतात ना सांगत की असं झालं मॅडम, तसं झालं, ह्या ह्याच्यात काय करू. पण मी जे प्रॅक्टिसेस करून घेते त्याच्यातून सॉल्व्ह झालेलं सुद्धा आहे. लिटरली US एक जण आहेत, तर त्या नवऱ्याशी बोलणंच होत नव्हतं, कम्युनिकेशनच होत नव्हतं त्यांचं. तर त्याच्यासाठी त्यांनी फक्त होपोनोपोनो 1 दिवस केलं, सगळं बोलणं झालं त्यांचं, सॉर्ट झालं आयुष्य. आता इंडियातल्या तिथे जाऊन सेटल झालेल्या कायमच्या, आणि काहीतरी भांडणतंटे होते जे क्लिअरली बोलले जाऊ शकत नव्हते त्यांच्यामध्ये, नवरा बायकोंमध्ये. 28 वर्षाचा संसार, आणि तरीही एका दिवसाच्या होपोनोपोनोच्या प्रॅक्टिसमध्ये त्यांचे पूर्ण प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेत. आणि शी इज म्हणजे त्या मला म्हणाल्या सुद्धा, तुम्ही सांगू शकता रिझल्ट माझा, एवढा रिलेशनशिपचा भारी रिझल्ट आहे, पूर्ण प्रॉब्लेमच सॉल्व्ह झाला त्यांच्या रिलेशनशिपमधला. सो अशी असंख्य उदाहरणं आहेत. आपल्याला खरंच मनापासून चांगलं होणं हवं असेल तर ते होतंच, आपोआप होतं. आणि आपल्या मनामध्ये एक चालू आहे आणि आपण हिलिंग करतोय, म्हणजे होपोनोपोनो म्हणतोय, तर ती हिलिंग होते. पण कधी कधी रिलेशनशिप जेव्हा चांगली होत नाहीत तेव्हा तुमच्या मनापासून ती गोष्ट नाही आहे असा त्याचा अर्थ असतो. किंवा भावना असणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. भावना असल्या पाहिजेत, भावना मनापासून. म्हणजे आपलं काय असतं ना, त्या भावनांना अटॅच पण असतो आपण. अटॅचमेंट न ठेवता भावना असल्या की अजून चांगलं काम करतो. इमोशन्स जे म्हणतो ना आपण विचार एक करतो आणि इमोशन एकीकडे असतात. तर त्या 2 मध्ये फरक असल्यामुळे प्रॉब्लेम असतात आयुष्यामध्ये. विचार आणि भावना एक असल्या की जे पाहिजे तेच होतं.
बरं, So, आता मला भावनांवर सांगा, काम करणं गरजेचं जे आपण बोललो होतो मागाशी की दृष्ट लागते की नाही, हम्म, लहान बाळांना दृष्ट लागते, हम्म. त्यासाठी आई वगैरे काजळ काजळ वगैरे लावते, हो. टिपका लावते, बरोबर. हम्म, हम्म, हम्म. जेव्हा तब्येत एखाद्या मुलाची चांगली बनते तेव्हा आई म्हणते की कुठे असं कपडे वगैरे काढू नको, नजर लागते. आणि काही लोकांना खरंच त्याचा एवढा फरक पडतो की त्यांची तब्येत लगेच डाऊन होते किंवा आजारी पडणं वगैरे स्वाभाविक आहे. किंवा मुलींना सांगितलं जातं की तुम्ही सतत आरशासमोर उभे राहू नका, कारण आपलीच नजर पहिल्यांदा लागते, असं काहीतरी. हम्म. मग जर दृष्ट खरंच लागत असेल तर ही दृष्ट काढण्याची योग्य पद्धत काय आहे असं तुम्हाला वाटतं? कशी असली पाहिजे? आता दृष्ट काढण्याची पद्धतही सांगते, पण दृष्ट लागणे हा विषय जो मगाशी झाला ना, त्याच्यावर एक छोटंसं हा एक माइंडसेट आहे. एकाने तुमच्या डोक्यात घालून दिलं की तो फिक्स होतो आणि ते कायमचं आपल्या डोक्यात राहतं. अगदीच बरोबर. त्यामुळे ती दृष्ट लागते, हा पहिला मुद्दा. आणि ती काढण्याची योग्य पद्धत म्हणजे सोपी पद्धत, म्हणजे योग्यपेक्षा बऱ्याच प्रकारे दृष्ट काढली जाते, पण सोपी पद्धत म्हणजे होपोनोपोनो जे आपण म्हणतो. हातात मीठ घ्यायचं, ओके, आणि आपली 7 चक्राज आहेत, हे पहिलं. आणि क्लॉकवाईज आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. इथेही तसंच, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. 4 वाक्य एका सर्कलमध्ये किंवा 4 सर्कल करा, कसंही. हे तिसरं चक्र आहे, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. हार्ट चक्र, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. नाभीच्या वर एक असतं, तिथे सुद्धा आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. नाभीच्या खाली ओटीपोटापाशी असतं, तिथेही आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आणि त्याच्याही खाली म्हणजे पाठीचा कणा, हे शेवटचं चक्र असतं, रूट चक्र म्हणतात त्याला. त्यालाही आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. अशा प्रकारे मीठ ओवाळून घ्यायचं आणि ते बेसिनमध्ये टाकून द्यायचं, कारण बिल्डिंग सिस्टीममध्ये, बाकी मातीत पण टाकू शकतो. बिल्डिंगमध्ये असेल तर पाण्याबरोबर वाहू द्यायचं. ही स्वतःची दृष्ट काढण्याची छान पद्धत आहे. म्हणजे स्वतः करायचं की दुसऱ्यांनी करायचं? स्वतः करायचं, स्वतःचं स्वतः काढू शकतो. त्याला काही टायमिंग असतं का, कुठल्या टाइमला केलं पाहिजे? असं काही नाहीये. संध्याकाळी शक्यतोवर चांगलं, पण असं ठरलेलं टायमिंग नाहीये. म्हणजे दुपारी काढा असं म्हणत नाही मी, संध्याकाळी इज द बेस्ट टायमिंग टू डू दॅट. हे कधीतरी करायचं की रोज करायचं? रोजही केलं तर चालेल. ज्यांना वाटतं मला दृष्ट लागते, नजर लागते किंवा काय निगेटिव्हिटी येते, सगळ्यांनी रोज केलं तरी काही फरक पडत नाही, चांगलीच गोष्ट आहे ना ती. मीठ कोणतं असलं पाहिजे, मोठं की लहान? बारीक असलं पाहिजे की मोठं? कुठचंही चालतं ऍक्च्युली. हो, हे प्रश्न असतात हा, लोकांचे, असतात, योग्य म्हणूनच मी प्रश्न आहेत. विचारतो. येस येस येस. मोठं पण चालतं, बारीक पण चालतं. मीठ Okay. मीठ आहे, ते कोणतंही वापरा, त्याने दृष्ट काढा, हा विषय आहे. त्यामुळे दृष्ट काढणे ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. बरं, आता मला सांगा, जो मुलगा खचलेला आहे किंवा जी व्यक्ती खचलेली आहे, ज्याच्या आयुष्यात खूप सारे प्रॉब्लेम चालू आहेत, अर्थात सगळे प्रॉब्लेम्स परत फिरून पैशांजवळच येतात, मग ह्या माणसांची जर मेंटॅलिटी ह्यांना चेंज करायचं असेल, ह्यांना जर सकारात्मक बनवायचं असेल, तर ते तुमच्यापर्यंत कसे पोहोचू शकतात? तुमचे असे सेशन असतात का, ऑफलाईन ऑनलाईन? काय असेल तर आमच्या ऑडियन्सला माहिती द्या. येस, माझे ऑनलाईन कोर्स आहेच. प्रायमरी लेवलचा जो आहे तो सगळ्यांसाठी आहे, पॉसिबल पण आहे करणं. तर त्याच्यामध्ये तुमचा पूर्ण ऑरा चेंज होऊन जातो. ऑरा याचा अर्थ पूर्ण निगेटिव्हिटीमधनं पूर्ण पॉझिटिव्हिटीमध्ये जाऊन रिझल्ट यायला लागतात. शुअरिटी देता का तुम्ही की आमच्याकडे आल्यानंतर आम्ही असं असं तुम्हाला बनवू जेणेकरून तुमची परिस्थिती बदलणारच? हो, गॅरंटीड कोर्स आहे माझा, 100% गॅरंटेड. हे झालंय आत्तापर्यंत 2000+ लोकांमध्ये, 2000 ते 3000 लोकांमध्ये राहतात. हा पूर्ण चेंज मी घडवून आणलाय आत्तापर्यंत. की तुम्ही कोर्समध्ये आलात म्हटल्यावर तुम्हाला पैसा डबल मिळणार. इंटेन्शन तुम्ही ठेवायला पाहिजे. अगेन, मी जे सांगते ते फॉलो केलं तर होणार, नुसतंच येऊन होणार नाही. मी सांगते ते फॉलो केलं तर 100% रिझल्ट येणारच. हेच आहे माझ्या कोर्सचं वैशिष्ट्य. मी मनी बॅक गॅरंटी देते. कशी? तुमच्या सोर्सेसमधनं तुम्हाला पैसे मिळतात, मी सांगते ते फॉलो करायचं. तुम्ही जिथे कमावता अचानकपणे पैसे वाढतात, काही होऊ शकतं. पैशाच्या बाबतीत होतं, हेल्थच्या बाबतीत संधिवातासारखे प्रॉब्लेम्स सॉल्व्ह झालेत. काल तर नुसतं एकाने होपोनोपोनो कर सांगितलं, शोल्डर हे झाला होता, फ्रोजन शोल्डर. तो होपोनोपोनो मनापासून केलंय, तो हालायला लागला हात, आणि त्याने आनंदाने फोन करून सांगितलं की हे असं असं झालंय मॅडम. सो एवढ्या लेवलचे प्रचंड बदल. एकाचा पायाचा नस, औषधांमुळे पायाची नस थांबल्या आहेत, म्हणजे सूज यायची आणि चालायला त्रास होतोय असं आहे, आणि बोटं हलत नव्हती. होपोनोपोनोच्या प्रॅक्टिस नंतर ती बोटं हलायला लागली, त्यांनी बघितलं. वर्षानुवर्ष असलेले प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले त्याने. सो मनापासून करण्याची गरज आहे. जेव्हा कराल तेव्हा 100% रिझल्ट येणारच, ही माझी गॅरंटी असते. निश्चितच. मी सुद्धा माझ्या ऑडियन्सला सांगतो, मला वाटतं महाराष्ट्रातील पहिल्या मनी माइंडसेट कोच असतील, ज्या तुम्हाला शुअरिटी देतात की आमच्याकडे या, क्लास लावा, आम्ही जे सांगतोय ते प्रॉपर फॉलो करा, तुमच्यामध्ये फरक पडणारच. जर नाही पडला
तर मनी बॅक गॅरंटी पण ते देत आहेत आणि निश्चितच त्यांचे मी डिटेल्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे आणि मॅमशी कॉन्टॅक्ट करा. ज्यांना कोणाला मॅमचा क्लास किंवा मॅमचे सेशन जॉईन करायचे असतील त्यांनी. निश्चितच तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल आणि जिथे कुठे तुम्ही निगेटिव्ह असाल, आयुष्यामध्ये काही वाईट गोष्टी घडत आहेत असं वाटत असेल तुम्हाला, तर नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडेल. शेवटचा प्रश्न विचारतो मॅम आणि आपण थांबूया. पैसा आणि आरोग्य यांचं काही कनेक्शन आहे का? सगळंच कनेक्शन आहे पैशाशीच. आरोग्य चांगलं तर पैसा चांगला, पैसा चांगला तर आरोग्य चांगलं. दोन्ही करस्पॉन्ड म्हणजे दोन्ही गोष्टी एका पुढे एकच चालतात, पॅरलली चालतात. कारण जर तब्येत छान असेल तर काम करू शकतो आणि काम केली तर तब्येत छान राहते. म्हणजे काय, पैसा असला की काही झालंही तरी आपण बेस्टेस्ट ट्रीटमेंट घेऊ शकतो. मेडिटेशनच्या स्वरूपात म्हणायचं झालं तर साधना करूनही तुम्ही बरे होऊ शकता. माझ्याकडे तशी एक्झाम्पल आहेत. पण अचानकपणे अटॅक आल्यावर ते मेडिटेशन करत नसाल तर अचानक मेडिटेशन हेल्प करत नसतं, तेव्हा तुम्हाला मेडिकललाच हेल्प लागते. त्या ठिकाणी जाण्यासाठी पैसा लागतो. तो पैसा असला तर तुम्हाला ट्रीटमेंट चांगली मिळते. सो पैसा आहे तर हेल्थ आहे, हेल्थ आहे तर पैसा आहे, हे सोबतच जातात. याच्यावरूनच मी पण एक एक्झाम्पल दिलं होतं माझ्या ऑडियन्सला. शरद पवार जे आहेत आपले ज्येष्ठ नेते आहेत, त्यांना साधारणतः 2004 साली कॅन्सर झाला होता. मी माझ्या ऑडियन्सला हा प्रश्न विचारला होता. काही लोक म्हणतात की पैशांमध्ये काय नसतं, माणुसकी महत्त्वाची. मी त्यांना एकच प्रश्न केला होता की शरद पवार जर तुमच्या घरात जन्माला आले असते किंवा त्यांच्या ठिकाणी जर तुमची घरातली एखादी व्यक्ती असती तर 21 वर्ष ती आत्तापर्यंत राहिली असती का? ते का राहिले? कारण ते त्या लेवलची ट्रीटमेंट घेतात. अर्थात त्यांच्याकडे ती ट्रीटमेंट घेण्याइतपत तेवढा पैसा आहे म्हणून. म्हणजे फिरून परत तिथंच गोष्टी येतात की आयुष्यामध्ये पैसा हा, जसं तुम्ही सुरुवातीला सांगितलं की अविभाज्य घटक हा आहेच. निश्चितच तुम्ही खूप छान मार्गदर्शन केलं मॅम. आणि तिसऱ्यांदा परत मी तुम्हाला बोलवेन जेव्हा मला किंवा माझ्या ऑडियन्सला तुमची गरज पडेल. आणि मी माझ्या ऑडियन्सला पुन्हा एकदा सांगतो, ज्यांना कोणाला पैसा कमवायचा आहे, आर्थिक स्थिती मजबूत करायची आहे, आणि तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, जेव्हा तुमच्याकडे पैसा ही गोष्ट भरपूर येते ना, तेव्हा 99% प्रॉब्लेम आयुष्यातील तुमचे असेच सॉल्व्ह होऊन जातात. विश्वास ठेवा माझ्या बोलण्यावरती आणि मॅमना कनेक्ट करा. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा तुम्ही इथं आल्याबद्दल खूप खूप आभार आणि तुमचा मोलाचा वेळ आम्हाला दिला त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सो मच.